विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांनी कधी ना कधी विचार केला असेल की मी कलेक्टर होऊ शकतो का? मी आय-ए-एस ऑफिसर, आय-पी-एस ऑफिसर बनू शकतो का? यूपीएससी माझ्यासारख्या नॉर्मल स्टुडंटसाठी आहे का? बिकॉज मॅनी स्टुडंट्स बिलीव्ह यूपीएससी म्हणजे फक्त दिल्लीमधील टॉपरसाठी आहे. यूपीएससी म्हणजे 15 ते 16 तास अभ्यास करावा लागतो. यूपीएससी म्हणजे सोशल लाईफ संपलं. But let me tell you one thing, one reality. UPSC is not a test of who started first. UPSC is a test of who prepared smartly आणि consistently. UPSC स्टडीज ऑर्डिनरी स्टुडंटला एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑफिसर बनवते आणि त्यासाठी लागते स्मार्ट स्टडीज. टफेस्ट एक्झाम की बिगेस्ट मिथ? फ्रेंड्स, जेव्हा आपण यूपीएससी बद्दल ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यात एक इमेज तयार होते. ह्यूज बुक्स, पुष्कळ सारे पुस्तकं, लॅक्स ऑफ पेजेस, हजारो पुस्तकांचे हजारो पानं असतात, स्लीपलेस नाईट्स, फिअर आणि प्रेशर. पण सक्सेसफुल स्टुडंट्स यूपीएससी कडे वेगळ्या पद्धतीने बघतात. ते म्हणतात यूपीएससी हॅज ओनली 3 स्पेशल रिक्वायरमेंट्स. पहिला आहे स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन, दुसरं आहे अंडरस्टँडिंग द पॅटर्न अँड द सिस्टम, आणि तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पर्सनॅलिटी. युद्ध जिंकण्यासाठी फक्त तलवार पुरेशी नसते, स्ट्रॅटेजी लागते. यूपीएससी इज नॉट अ रेस ऑफ इन्फॉर्मेशन, इट इज अ रेस ऑफ डायरेक्शन. आज इंटरनेटवर अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत, नॉलेज आहे. प्रॉब्लेम इन्फॉर्मेशन शॉर्टेजचा नाही, प्रॉब्लेम आहे काय वाचायचं, किती वाचायचं, कधी वाचायचं. दॅट इज वेअर स्ट्रॅटेजी कम्स. यूपीएससी साठी 3 दरवाजे असतात. द 3 डोर्स ऑफ यूपीएससी सिलेक्शन. प्रिलिम्स, त्यानंतर मेन्स असते आणि त्यानंतर असते आपली इंटरव्ह्यू. पहिला बघूया आपण प्रिलिम्स बद्दल. प्रिलिम्स हा तुमचा फिल्टर स्टेज आहे, पहिला स्टेज आहे. प्रिलिम्स तुम्हाला ऑफिसर बनवत नाही. प्रिलिम्स तुम्हाला विचारतो आर यू रेडी फॉर द नेक्स्ट लेवल. यात एमसीक्यूज आहेत. जीएस पेपर्स मध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स आणि सीसेट 2 पेपर्स असतात. जीएस आणि सीसेट ते दिलेले आहेत. 100 प्रश्नांचा 200 मार्कांसाठी जीएस पेपर आहे आणि 80 मार्कांसाठी 200 मार्काचा सीसेटचा पेपर आहे. रिमेंबर, सीसेट क्वालिफाय नाही झाला तर जीएस चे मार्क्स चेक्स सुद्धा होत नाहीत. म्हणून यूपीएससी मध्ये बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि जीएस सोबत तुम्हाला सीसेटच्या अभ्यासाकडे तेवढंच वेटेज द्यावं लागतं. प्रिलिम्स मध्ये लाखो विद्यार्थी बसतात पण पुढे जातात फक्त काही हजार विद्यार्थी. का? कारण यूपीएससी मध्ये फक्त माहिती असणं पुरेसं नाहीये, ॲक्युरेसी मॅटर्स. नेगेटिव्ह मार्किंग पण आहे. लाईफ मध्ये पण असंच असतं. रॉंग डिसिजन्सची किंमत भरावी लागते. नेगेटिव्ह मार्किंगमुळे आपला जो स्कोर आहे तो कमी होतो, रिड्यूस होतो. यूपीएससी तुम्हाला एक्झाम्सच्या आधीच ऑफिसर सारखं डिसिजन मेकर बनवायला सुरुवात करते. प्रिलिम्स नंतर येतो यूपीएससीचा ऍक्च्युअली रिअल बॅटल, दॅट इज कॉल्ड द मेन्स. इथे ऑप्शन्स नसतात. इथे तुम्हाला तुमचे थॉट्स लिहावे लागतात. एकूण 9 पेपर्स आहेत आणि हजारो शब्द आहेत. 3 तास कंटिन्युअसली रायटिंग. बट यूपीएससी इज नॉट चेकिंग युअर हँड रायटिंग. यूपीएससी चेक्स हाऊ डू यू थिंक अँड युअर आन्सर प्रेझेंटेशन स्किल्स आर जज. समस्या आली तर तुम्ही कंप्लेंट करता का सोल्युशन देता, हे महत्वाचं आहे. बिकॉज ऑफिसर्स डोंट डिस्कस प्रॉब्लेम्स, ऑफिसर्स क्रिएट सोल्युशन्स. मेन्स मध्ये द गेट कीपर म्हटलं जातं लँग्वेज पेपर्स. आपल्याकडे 2 लँग्वेज पेपर्स असतात. एक आहे इंडियन लँग्वेज, 300 मार्क्स साठी आहे, आणि त्यानंतर दुसरा पेपर येतो तो आहे पेपर बी, इंग्लिश साठी, आणि तोही 300 मार्क्स साठी आहे. दोन्ही क्वालिफाईंग पेपर्स असतात. क्वालिफाईंग पेपर्स म्हणजे या दोन्ही पेपर्स मध्ये तुम्हाला 25% मार्क्स काढणं गरजेचं आहे, आणि हे जर मार्क्स असतील तर तुमचे पुढचे जीएस चे पेपर्स चेक केले जातात. द मेरिट मेकर्स. मेन्सचे एकूण 1750 मार्काचा हा मेन्स असतो. ह्यामध्ये पेपर 1 जो एसे आत्ताच आपण बघितला होता, त्यानंतर
पेपर 2, पेपर 3, पेपर 4 आणि पेपर 5 हे जनरल स्टडीजचे सामान्य ज्ञान या विषयावरती हे पेपर्स असतात. त्यामध्ये हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, गव्हर्नन्स आहे, इकॉनॉमी आहे, टेक्नॉलॉजी आहे, एन्व्हायरमेंट आहे आणि एथिक्स आहे. एथिक्स अँड इंटिग्रिटी. आणि ह्यानंतर अजून 2 पेपर असतात. एकच पेपर असतो, एकच सब्जेक्ट असतो ऑप्शनलचा, पण त्याचे एकूण 2 पेपर असतात. तर असे आपले मेन्सचे जे पेपर्स आहेत प्रत्येकी 250 मार्काचे असतात आणि एकूण टोटल मार्क्स आहेत 1750 मार्क्स आहेत. फायनल रँकिंग मध्ये मेन्स खूप महत्वाची भूमिका बजावतो. काही विद्यार्थी विचारतात, सर एवढं सगळं का शिकायचं? लक्षात घ्या, उद्या ऑफिसर झाल्यावर एक डिसिजनमुळे लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतो. युपीएससी तुम्हाला फक्त एम्प्लॉई बनवत नाही, युपीएससी तुम्हाला लीडर बनवते. तिसरा फेज प्रिलिम्स, मेन्स आणि त्यानंतर थर्ड फेज आहे तो इंटरव्ह्यू फेज आहे. द इंटरव्ह्यू फेज इज अबाउट द फायनल पर्सनॅलिटी टेस्ट. इंटरव्ह्यू बद्दल सर्वात मोठा मिसअंडरस्टँडिंग आहे की खूप नॉलेज पाहतात. ऍक्च्युली नाही. इंटरव्ह्यू इज नॉट अबाउट व्हॉट यू नो ओनली. इंटरव्ह्यू इज अबाउट हू यू आर. तुमची ऑनेस्टी, तुमचा ऍटिट्यूड, तुमचे डिसिजन्स, तुमची मॅच्युरिटी. बोर्डला फक्त परफेक्ट पर्सन नको असतं. बोर्डला रिस्पॉन्सिबल पर्सन हवा असतो. बिकॉज आयएस चेअरला नॉलेज पेक्षा कॅरेक्टर जास्त इम्पॉर्टंट असतो. फायनल मेरिट जे आहे ते आपण इथे बघतोय. फायनल मेरिट जे युपीएससीचं रँकिंग जे येतं त्यामध्ये मेन्सचा स्कोर आहे 1750 प्लस इंटरव्ह्यूचा स्कोर 275. तर फायनल मेरिटसाठी मेन्स आणि इंटरव्ह्यू ज्यांना मिळून फायनल मेरिट तयार होते. रँक डिसाइड्स युअर सर्व्हिस. फायनली मेन्स प्लस इंटरव्ह्यू ह्या दोघांचा स्कोर मिळून रँक तयार होतो. रँक डिसाइड्स आयएस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, आयपीएस इंडियन पोलीस सर्व्हिस, आयपीएस इंडियन फॉरेन सर्व्हिस ह्याप्रमाणे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे. पण लक्षात ठेवा, चेअर मोठी नसते, त्या चेअरवर बसणारी रिस्पॉन्सिबिलिटी मोठी असते. मित्रांनो, युपीएससी प्रिपरेशन इज नॉट ओनली अ जर्नी ऑफ सिलेबस. ही स्वतःला बदलण्याची जर्नी आहे. पहिल्या दिवशी तुम्ही फक्त स्टुडंट असतात. हळूहळू तुमचे हॅबिट्स चेंज होतात, तुमचे थॉट्स चेंज होतात, तुमचे डिसिप्लिन चेंज होते आणि एक्झाम क्लिअर होण्याच्या आधीच तुमच्यामध्ये ऑफिसर तयार व्हायला लागतो. आज इंस्टाग्राम, रील्स, नेटफ्लिक्स ह्या जनरेशनमध्ये आपण जगतोय. ऍव्हरेज युथ साधारण रोज 3 ते 4 तास मोबाईलवर देतो. क्वेश्चन आहे, तुमच्याकडे टाइम नाहीये का? की तुमच्या ड्रीमला अजून प्रायोरिटी नाहीये? एक छोट्या गावातून आलेला स्टुडंट कलेक्टर होऊ शकतो. मिडल क्लास फॅमिली मधून एखादा विद्यार्थी आयपीएस बनू शकतो. तर तुम्ही का नाही? जर तुम्हाला वाटत असेल की मला सुरुवात करायची आहे पण डायरेक्शन नाहीये, बुक्स आहेत पण स्ट्रॅटेजी नाहीये, ड्रीम आहे पण रोड मॅप नाहीये, तर आजपासून तुमच्या जर्नीला सुरू करा. बिकॉज एव्हरी ऑफिसर वॉज वन्स अ बिगनर. रिमेंबर, ड्रीम पाहणारे लाखो असतात, पण रोज त्यासाठी काम करणारेच इतिहास बनवतात. फ्रॉम एस्पायरंट टू ऑफिसर, वन ड्रीम, वन जर्नी. तुमची जर्नी आजपासून सुरू होते. माय बेस्ट विशेस टू यू. थँक यू.